जगातून आलेल्या सगळ्या पक्षी मित्रांची ओळख करण्याची आणि त्यांच्याशी आपलं काम शेअर करण्याची खूप छान संधी आमच्यासारख्या तरुण पक्षी मित्रांना मिळते, त्याबद्दल धन्यवाद. आपण काय सोप्या पद्धतीने करू शकतो याबद्दल चं माझं प्रेझेंटेशन आहे. हे ईबर्ड हे एक सिटिझन सायन्स इनिशिएटिव्ह आहे की जे अमेरिकेमध्ये 2002 मध्ये एका ऑर्निथॉलॉजी लॅबनी सुरू केलं आणि भारतामध्ये सुद्धा 2013-14 पासून या साईटचा किंवा या सिटिझन सायन्स इनिशिएटिव्हचा वापर आणि प्रचार दोन्ही चालू आहे. तर मी त्याबद्दल थोडक्यात बोलेन. तर म्हणून माझ्या प्रेझेंटेशनचं नाव आहे बियॉन्ड बर्ड वॉचिंग. यातल्या खूप एकदम उपस्थित असलेल्यांपैकी खूप जणांनी या ईबर्डबद्दलच्या मी घेतलेल्या वर्कशॉप्समध्ये याबद्दल ऐकलंही असेल. त्यांच्यासाठी रिव्हिजन की जर तुम्ही अजूनही ईबर्ड वापरत नसाल तर अजून एकदा तुमच्यासाठी रिव्हिजन आहे आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नवीन माहिती. आपण सगळे पक्षी बघायला जातो. सारस, वी आर सेलिब्रेटिंग सारस आय गेस दिस इयर, सो इवन आय हॅव अ पिक्चर ऑफ सारस. खूप जण फोटोग्राफ्स काढायला जातात. आपण फोटोग्राफी किती एथिकल आहे, कशी अनएथिकल आहे, कोणती योग्य आहे, सगळ्या गोष्टींची चर्चा करून झाली आहे. पण तरी सुद्धा आपल्यात खूप जास्त फोटोग्राफर्सच असतात आणि आपण काही करू शकतो फोटोज मिळवण्यासाठी आणि खूप कमी जण अशा काही नोंदी ठेवतात. म्हणजे आपण सकाळी चितमपल्ली सरांची बाईट बघितली असेल किंवा इथे सगळ्या ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलं असेल की त्यांची खंत आहे की कोणीही हे रिपोर्टिंग करत नाही, हे लिहून घेत नाही. आणि मग काय होतं, आपण बघितलेले पक्षी, आपण सगळे जे काही फोटोज काढले ते फक्त आपल्यापाशी राहतात, जास्तीत जास्त फेसबुक इंस्टाग्रामपर्यंत जातात, पण त्याच्या पलीकडे त्याचा काही विशेष उपयोग होत नाही. आणि या सगळ्या एक्सरसाइजमध्ये म्हणजे तुम्ही फक्त पक्षी बघा, फोटोज काढा, नोंदी ठेवा, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. एक म्हणजे आपण कुठले पक्षी बघितलेत, कुठे बघितलेत आणि कधी बघितले. ही जी सगळ्यात बेसिक इन्फॉर्मेशन की जी सावंत सरांनी सांगितलं की आधी बेसलाईन इन्फॉर्मेशन गरजेची आहे किंवा तुम्ही सगळेजण काम करता त्या भागात आपल्याला या 3 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्याच बेसिसवर आपण मॉनिटरिंग करतो की ह्यांचं 16 वर्षांचं काम आहे. आपण सकाळी शिरीष मंचींचं भाषण ऐकलं, तेही 16 वर्ष 17 वर्ष तिथे काम करतात आणि त्यांनी दाखवलं एवढ्या वर्षांचं मॉनिटरिंग ते या बेसिक इन्फॉर्मेशनवरून करता येऊ शकतं. आणि ईबर्ड ही असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिकडे तुम्ही डिजिटली तुमच्या या सगळ्या नोंदी ठेवू शकता. म्हणजे आपण ह्याला डिजिटल डायरी म्हणूया की ज्याच्यामध्ये तुम्ही किती पक्षी बघितलेत, किती चेकलिस्ट बनवल्या आहेत, किती फोटोज तुम्ही साईटवर अपलोड केलेत किंवा किती रेकॉर्ड्स, ऑडिओ रेकॉर्ड्स ठेवलेत तेही तुम्हाला कळतात. आणि याच्यामधलं सबमिशन हे चेकलिस्टच्या फॉर्ममध्ये असतं. म्हणजे एक कुठलाही बर्डिंग ओकेजन, म्हणजे आपण आत्ता गेलो आणि बाहेर बर्डिंग केलं तर त्याची एक चेकलिस्ट, अशा पद्धतीने त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं. आणि ह्याच्यात आता वाचणं कठीण आहे म्हणून मीच सांगते. लोकेशन, डेट, टाईम आणि कुठल्या कुठल्या स्पीशीज बघितल्या त्याची लिस्ट असते. तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोही ॲड करून ठेवू शकता. आणि मग मी जरा आढावा घेतला की गेल्या 5-6 वर्षात जे काय आपण वापरतोय, पक्षीमित्र वेगवेगळ्या भारतभराचे जे वापरत आहेत, तर त्याच्यानी किती बर्डिंग झालं आहे. तर तुम्ही बघू शकता हे सगळे जे पिवळे डॉट्स आहेत, तर इथून लोकांनी बर्डिंग रिपोर्ट केलेलं आहे ईबर्डवर. तुम्ही केरळा बघू शकता, तमिळनाडू बघू शकता, ऑलमोस्ट त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन बर्डिंग ईबर्डवर सुद्धा रिपोर्ट केलेलं आहे. महाराष्ट्र त्या मानाने फार विरळ आहे. अजून काही ठिकाणी भरपूर बर्डिंग झालेलं आहे, पण काही ठिकाणी तरी शिल्लक आहेत. तर बर्ड मॉनिटरिंग म्हणलं तर आपण सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात घेतो. एक म्हणजे त्या पक्ष्यांची संख्या, अबंडन्स, कुठले पक्षी कमी होत आहेत, कुठले जास्त होत आहेत. दुसरं रेंज, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत त्या पक्षाची रेंज आहे, म्हणजे विस्तार आहे, जिओग्राफिकली कुठे मिळतो. मग आपण म्हणतो की अरे हा वेस्टर्न घाट्स एंडेमिक आहे किंवा हा फक्त सेंट्रल इंडियामध्ये मिळतो किंवा ग्रासलँड बर्ड आहे किंवा शोर बर्ड्स असतील या भागात. आणि ती क्षण नोंदवली, त्याच्यावरून आम्ही जस्ट बघितलं की भारतातला सगळ्यात कॉमन पक्षी कुठला. तर आत्ता जर मी विचारलं तर प्रत्येकजण वेगवेगळी उत्तरं देऊ शकेल, कारण तुमच्या भागात तुम्ही जे कॉमनली बघता ते कदाचित तुमच्यासाठी कॉमन असतील. असा आम्ही पूर्ण भारतभराचा डेटा बघितला तर कॉमन महिना हा सगळ्यात कॉमन आहे.
म्हणजे भारताचे आपण वेगवेगळे विभाग जरी केले तरी कॉमन मैना हा पहिल्या 5 कॉमन बर्ड्समध्ये आहेच. आणि ऑफकोर्स रिजन वाईज कुठल्या कुठल्या कॉमन स्पीशीज हेही बदलतात. आता दुसरं होतं डिस्ट्रीब्युशन रेंज, म्हणजे कुठून कुठपर्यंत आढळतो. तर हा जर पक्षी ब्लॅक हेडेड आयबिस साठी आपण डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायचं असेल तर आपण पटकन फील्ड गाईड उघडतो. तर हा जो पहिला मॅप आहे तो ग्रिमेट आणि इन्स्केपच्या द बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट या फील्ड गाईडमधला आहे. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी असं दाखवलं, म्हणजे ऑलमोस्ट ईस्टर्न पार्टमध्ये जरा त्याचं डिस्ट्रीब्युशन नसावं. आणि जे मधला मॅप आहे तो पामुलान रासमुसेन त्यांचं जे फील्ड गाईड आहे तर त्यानुसार अनेक ठिकाणी तो मायग्रंट आहे, अनेक ठिकाणी तो रेसिडेंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि थोडेसे चेंजेस आहेत. पण हे मॅप्स खूप जुने आहेत, म्हणजे त्यांनी हा जो काही अभ्यास केला आणि फील्ड गाईड्स बनवले ते अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. आणि फील्ड गाईड बनवणं ही सोपी गोष्ट नाही आणि ते अपडेट करणं तर त्याहून म्हणजे आणखीच अवघड आहे. पण जर आपण ई बर्डकडे बघितलं की जिथे आमच्यासारखे सगळेजण बर्डिंग करणारे आपले निरीक्षण नोंदवत आहेत त्याच्यावरून आपल्याला करंट डिस्ट्रीब्युशन कळू शकतं. आणि ई बर्डवर तुम्ही जर गेलात आणि ब्लॅक हेडेड आयबिससाठीचा जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर तुम्हाला असा मॅप मिळेल की जो अपडेटेड आहे या दोन्हीपेक्षा. अजून एक सोय ई बर्डमध्ये झाली आहे, कारण ते डिजिटल प्लॅटफॉर्म आहे की आपण आणखी थोडं खोलात जाऊन त्या स्पीशीजविषयी जरा जाणून घेऊ शकतो. म्हणजे ठीक आहे, आता दिसतंय जवळपास भारतभर हा पक्षी आहे, पण जर आपण झूम इन केलं त्या मॅपमध्ये तर आपल्याला कळेल की हे जे हिरवे पॅचेस आहेत ना, म्हणजे जिकडे फॉरेस्ट आहे तिथं नाही येतो, पाणथळीच्याच ठिकाणी आहे. म्हणजे आपण आणखी डिटेलमध्ये जाऊनही याबद्दल जाणून घेऊ शकतो. कोणी फोटोज टाकलेत का, कोणी कधी बघितला हेही आपल्याला त्याच्यावरून कळू शकतं. तसंच आणखी एक, जसं मी मगाशी म्हटलं की डिस्ट्रीब्युशन रेंजनुसार आपण ठरवतो की एखादा पक्षी एखाद्या रिजनमध्ये एंडेमिक आहे का, किंवा तेवढ्याच भागापुरता मर्यादित आहे का, किंवा जास्तीकडे. तर हे 3 स्पीशीज मी घेतलेत एक्झाम्पल म्हणून, व्हाईट चिक बार्बेट, मलाबार पॅराकिट आणि मलाबार पाईड हॉर्नबिल. तर आपण जर ह्याच्याबद्दल जस्ट बघितलं की या पक्ष्यांचं डिस्ट्रीब्युशन काय आहे तर आपल्याला सगळेजण सांगतील, पुस्तकं आहेत, रिपोर्ट्स आहेत की हे सगळे वेस्टर्न घाट एंडेमिक्स आहेत. पण जर आपण फाईन स्केलवर बघितलं तर व्हाईट चिक बार्बेट फक्त वेस्टर्न घाट्समध्येच नाही, इट्स वे बियॉन्ड वेस्टर्न घाट्स, म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कदाचित करंट डिस्ट्रीब्युशन मॅप आहे. तसंच मलाबार पॅराकिट हा सदर्न वेस्टर्न घाट्समध्ये जास्त आहे नॉर्दर्नपेक्षा, नॉर्दर्नमध्ये फार विरळ आहे. आणि त्याच्या उलटं मलाबार पाईड हॉर्नबिलचा आहे की जो जास्तीत जास्त नॉर्दर्न वेस्टर्न घाट्समध्ये, आणि त्यांची संख्या किंवा त्याचे रिपोर्ट्स सदर्न वेस्टर्न घाट्समधून थोडे कमी आहेत. तर हे जे फाईन स्केल डिस्ट्रीब्युशन आहे तर हे आपल्याला जाणून घ्यायची का गरज आहे, म्हणजे जर हे अवेलेबल असेल तर. कारण आपल्याला पक्षी बघायला आवडतातच, पण आपल्याला ते वाचवण्यासाठी सुद्धा हातभार लावायला आवडेल. आणि त्याच्यासाठीचे चॅलेंजेस आपण सकाळपासून ऐकतोय, उद्याही ऐकू की हे सोपं काम नाही आहे. त्यावेळी जर आपल्याला आधीच कळलं की जर मलाबार पाईड हॉर्नबिल कॉन्झर्व करायचा असेल किंवा सगळ्यात जास्त त्याचे थ्रेट्स कुठे असतील तर तो सगळ्यात जास्त कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे आपले कॉन्झर्वेशन एफर्ट्स जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी करायचे असतील तर कदाचित हे आपल्याला थोडीशी आयडिया देऊ शकतो की मे बी हा एरिया आपण सिलेक्ट करूया, हा नको. जाताना सुद्धा नॉर्थमध्ये त्यांचा ड्युरेशन वाढतो. तसंच पाईड कुकू पावसा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो आपल्या मॉन्सून वेव्हला ट्रॅक करतो आपण असं म्हणतो. सदर्नमध्ये म्हणजे कोइंबतूरमध्ये तो रेसिडेंट आहे, दर आठवड्यात दिसलाय. पण दिल्लीमध्ये आपल्याला दिसतंय की फक्त मॉन्सून मंथ्समध्ये तो आहे. म्हणजे हे फक्त मी नॉर्थ आणि साऊथचं कंपॅरिझन करते. जसा उन्हाळा वाढत जाईल तसा तो हिल्समध्ये आहे, हिमालयामध्ये, आणि मग नंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन. म्हणजे हे आपल्याला बघणं सुद्धा शक्य झालं आहे कारण लोकांनी सगळी निरीक्षणं इथे कॉन्ट्रीब्यूट केलेली आहेत. म्हणजे अमूर फाल्कनचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो कोल्ड डेझर्ट्स मंगोलिया, चायना तिथून तो आफ्रिकेकडे जातो, आफ्रिकेमध्ये मायग्रेट होतो. त्यावेळी आता आपल्याला म्हणजे बाउंड्रीज काही राहिल्या नाही आहेत आपल्याला आता आजकाल अभ्यास करण्यासाठी. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आपण ग्लोबल लेवलवर एवढ्या मोठ्या जिओग्राफिकल स्केलवर सुद्धा बघू शकतो की त्यांचं मायग्रेशन कधी आणि कसं होतंय. तर अशा माहितीचा उपयोग आपण अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. कॉन्झर्वेशनिस्ट लोक
हे त्यांचं टायमिंग फील्डवर्क असेल किंवा जे काही आपले थोडेफार रिसोर्सेस असतात ते अलोकेट करण्यासाठी थोडी प्रायोरिटायझेशनमध्ये आपल्याला या माहितीचा उपयोग होऊ शकतो. आम्ही इथे आहोत, उद्याही आहोत, तर आम्हाला कधी भेटून प्रश्न विचारू शकता. ह्याच्या पुढचं टॉक थँक्यू सो मच.